नमस्कार, तनुजाज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज मी बनवणार आहे मेथीच्या देठांपासून मेथवणी. तर अतिशय हेल्दी रेसिपी आहे. जर आपण मेथीची भाजी आणल्यानंतर आपण निवडल्यानंतर जे जाडसर असे देठ राहतात, तर त्याच्यापासून पण तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. तर आजची जी रेसिपी आहे, तर ते मेथीचं सूप म्हणून पण तुम्ही घेऊ शकता. पण मी थोडंसं वेगळ्या पद्धतीने केलंय. त्यामुळे तुम्ही ही जी आजचं मेथवणी जे आहे, तर ते तुम्ही भाकरीसोबतही बाजरीची असेल किंवा ज्वारीची असेल, गरमागरम भाकरीसोबतही खूप छान लागतं. तर भाजी काय करायचं असा प्रश्न असेल तरी तो तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता. तर देठ आहेत तर ते काढून घेतले होते मी आणि त्याच्यानंतर ते मी साधारणतः एक 2-3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेते. जोपर्यंत आपल्याला त्याची जी माती निघतीये ना, तर तोपर्यंत आपल्याला ते स्वच्छ धुवून घ्यायचेत. एक 2-3 वेळेला मी धुवून घेतले. त्याचे पूर्णपणे जे पाणी आहे तर ते स्वच्छ निघेपर्यंत धुवायचे. बघू शकता तुम्ही खाली तळाला माती जी आहे तर ती आहे. तर त्यामुळे मी परत असंच सेम 1-2 पाण्याने परत एकदा धुतलं स्वच्छ. आणि ही जी रेसिपी आहे, तर आता तर मेथीचं सीझन चालू आहे. भरपूर साऱ्या ताज्या आणि फ्रेश असं मेथी बाजारामध्ये भेटतात. तर मेथीची भाजी पण तुम्ही बनवू शकता आणि आपल्याला रस्सा भाजीला काय बनवायचा असा प्रश्न असेल, तर तुम्ही हे मेथवणी सूप म्हणून किंवा रस्सा भाजी म्हणून पण बनवू शकता. खूप छान लागतं. भाकरीसोबत पण खूप छान लागतं किंवा असंच सूप म्हणून पण छान लागतं. तर मी स्वच्छ धुवून घेतली आहे आणि त्याचे जे देठ आहेत तर ते थोडेसे लांब-लांब आहेत. मोठे-मोठे निवडले होते. अगदी बारीक काही केले नव्हते. तर त्यासाठी ते मी आता मिक्सरमधून हे जे देठ आहेत तर ते वाटून घ्यायचे. तर त्यासाठी मी ते कात्रीने थोडे-थोडे कट करतेय. मिक्सरच्या भांड्यामध्ये डायरेक्टली मी ते कट करून घेणार आहे. आणि थंडीमध्ये असं गरमागरम काहीतरी असं हेल्दी आणि पौष्टिक असं काही असेल सूप वगैरे, तर खूप छान वाटतं. तुम्ही हे ब्रेकफास्टसाठी सूप पण घेऊ शकता मेथीचं या पद्धतीने. आणि जे देठ असतात तर तेही वाया जाणार नाहीत. तेही वापरले जातील. कारण आपण भाजीला आपण त्याची पानं किंवा थोडेसे कोवळे देठच घेतो. बाकीचे जे असतात तर ते फेकून देतो. तर ते फेकून न देता तुम्ही ही रेसिपी एकदा जरूर करून बघा. तर बघू शकता मी कात्रीने ते देठ आहे, तर ते कट करून घेतलेत आणि एकदा मिक्सर मी फक्त असाच फिरवणार आहे. तर बघू शकता असाच एकदा मिक्सर फिरवून घेणार आहे एकदा आणि त्याच्यानंतर त्यामध्ये साधारणतः एक अर्धा ते पाऊण ग्लास इतकं पाणी टाकणार आहे आणि त्याच्यानंतर ते परत एकदा पाणी टाकल्यानंतर अगदी त्याची पेस्ट अशी करून घेणार आहे. तर आणि ही जी पेस्ट आहे तर ती आपल्याला गाळणीने एका भांड्यामध्ये गाळून घ्यायची आहे. त्याचं पाणी घ्यायचं फक्त. हा चोथा आहे तर तो नाही वापरायचा. आपल्याला त्याचं पाणी फक्त वापरायचं तर त्याच्यासाठी मी एकदा ते गाळून घेते आणि परत एकदा ते थोडंसं काही देठ असे राहिलेले असतील ना, तर आपल्याला ते परत एकदा आपण फिरवून घेऊ शकतो. तर त्याच्यामध्ये थोडंसं परत पाणी ॲड करून परत एकदा फिरवून घेतलंय. आणि हे जे पाणी आहे याच्यापासूनच आपण छान अशी मेथवणी बनवणार आहोत. तर याच्यासाठी आपल्याला जो मसाला बनवायचा आहे, ज्यासाठी खोबरं घेतलंय, त्यानंतर आलं घेतलंय थोडंसं आणि थोड्याशा लसूण पाकळ्या घेतल्यात आणि हे जे सर्व आहे तर हे मिश्रण मिक्सरमध्ये आपल्याला त्याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे आणि ह्याच्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर पण ॲड केली आहे. तर खूप टेस्टी लागतं. याचा जो लसूण आणि खोबऱ्याचा फ्लेवर आहे ना, तर तो खूप छान लागतो. तर बघू शकता ज्याप्रमाणे आपण भाजीसाठी बनवतो तशीच पेस्ट बनवली आहे, तसाच मसाला बनवलाय. खूप जास्त वेगळे मसाले वापरायची गरज नाही. अगदी साध्या सोप्या पद्धतीने होतं आणि आपल्याला फक्त सूप पिण्यासाठी बनवायचं असेल, तर याच्यामध्ये तुम्ही खोबरं वगैरे टाकायची गरज नाहीये. फक्त आलं, लसूण आणि थोडीशी हिरवी मिरची टाकायची. तर बघू शकता तुम्ही आता मी एका कढईमध्ये तेल छान गरम करून घेतलंय. त्यानंतर त्यामध्ये जिरं टाकलंय. त्यानंतर हिरवी मिरची आहे तर ती बारीक चिरून टाकली आणि हे जे वाटण आपण काढलं होतं तर त्यातलं साधारणतः 1 चमचाभर इतकं वाटण टाकलंय. आणि हे जे आहे तर हे थोडंसं परतून घेणार आहे. थोडासा लसूणचा जो कच्चेपणा आहे तर तो कमी व्हावा म्हणून थोडंसं परतून घेणार आहे आणि त्याच्यानंतर त्यामध्ये अगदी पाव चमचा इतकीच हळद टाकायची आहे आणि ती पण छान एकत्र मिक्स करून घ्यायची आहे आणि हा जो मसाला आहे हा चांगला भाजला की त्यानंतर जे आपण मेथीच्या देठांचा जो रस काढला होता, पाणी होतं, तर ते घेतले आणि याला छान असं उकळू द्यायचं एक 5 ते 10 मिनिटं. खूप जास्तही वेळ लागत नाही ही रेसिपी बनवायला. त्यामुळं तुम्ही नाश्त्यासाठी तर अगदी झटपट बनवू शकता. आणि हे आता चांगलं उकळून घ्यायचंय आणि सर्वात शेवटी चवीपुरतं मीठ
आणि जर तुम्हाला हे असंच आवडत असेल थोडंसं कडवट, तर ते तुम्ही घेऊ शकता. जर तुम्हाला तसं आवडत नसेल, तर त्याच्यामध्ये थोडीशी चिमूटभर साखर टाकली, तरीही त्याची चव खूप छान येते. आणि ह्याला चांगली उकळी आली आहे आणि अगदी झटपट आपलं गरमागरम मेथीचं मेथवणी जे आहे, तर ते तयार आहे. जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल, तर रेसिपीला नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि तनुजाच रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल, तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या ज्या नवीन-नवीन रेसिपीज आहेत, तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील. तर बघू शकता, मी आता ते सर्व्ह करते एका वाटीमध्ये. तर खूप छान दिसायला तर इतकं सुंदर दिसतंय आणि चवीलाही खूप छान लागतं आणि पौष्टिकही आहे आणि अगदी मुलंही खातील आवडीने असं आहे. ह्याच्यामध्ये जर मुलांना खायचं असेल तर थोडंसं साखर टाकायची आहे, जेणेकरून त्याचा कडवटपणा लागणार नाहीये. तर खूप चांगल्या चवीचं पौष्टिक आणि टेस्टी असं हे जे मेथीचं मेथवणी किंवा मेथीचं सूप म्हणू शकता तुम्ही, तर ते तयार आहे. तर रेसिपी नक्की करून बघा. धन्यवाद.